नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे देशामध्ये आधीच इंधन पुरवठ्याबाबत संभ्रमाची स्थिती असताना LPG गॅस सिलेंडरचे दर आता वाढलेले आहेत. 1 एप्रिल 2026 पासून ही दरवाढ लागू करण्यात आली. देशभरातील अनेक ठिकाणी गॅससाठी लोक रांगा लावताना दिसत आहेत. गॅस बुक करून अनेक दिवस उलटल्यानंतरही सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसते. व्यावसायिक LPG सिलेंडरचा पूर्ण क्षमतेनं पुरवठा होत नाही. यातच आता ही दरवाढ लागू करण्यात आलेली आहे. आखातातील युद्धामुळे घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई वाढत असून देशातील जनता अगदी मेटाकुटीला आली आहे. देशातील हॉटेल, त्यानंतर लघु खानपान व्यवसाय संकटात सापडलेत. सिलेंडरचा पुरवठा नियमित होत नसल्यानं मच्छीमार बांधवांपासून ते खानावळीपर्यंत सगळ्यांपुढेच मोठा प्रश्न उभा राहिलाय. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सरकारकडनं वाढवण्यात आला असला तरी अद्यापही तुटवडा जाणवतोय. यातच आता व्यावसायिक LPG सिलेंडरचे दर वाढल्यानं आणखीन अडचणींमध्ये भर पडल्याचं म्हटलं जातंय. 19 किलोचा व्यावसायिक LPG गॅस सिलेंडर आजपासून महाग झालाय. दिल्लीमध्ये 19 किलोच्या सिलेंडरची किंमत ही 195 रुपयांनी तर कोलकात्यामध्ये 218 रुपयांनी वाढलेली असून ही दरवाढ तात्काळ प्रभावानं 1 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये 19 किलोच्या सिलेंडरची अंतिम किंमत ही 2078 रुपये असेल, तर 5 किलोच्या FTL सिलेंडरची किंमत ही 549 रुपये असेल. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. अशातच त्या ठिकाणी गॅस सिलेंडरचे दर वाढणार नाहीत असे दावे केले जात होते. परंतु या सगळ्याला छेद देत कलकत्ता येथे 218 रुपयांनी व्यावसायिक LPG सिलेंडर महाग झालाय. याचा परिणाम निवडणुकांवरती होणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागल्याचं सांगितलं जात आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. LPG सिलेंडरचे दर हे वाढलेले आहेत, परंतु ते कमर्शियल LPG सिलेंडरचे दर आहेत, त्यामुळे तुमचं बाहेरचं खाणं पिणं हे थोडंसं महाग होऊ शकतं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.